नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर या व्हिडिओ चॅनल मध्ये नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एक शेतकरी बांधवाचं युट्यूब चॅनल आहे आणि त्यासाठी आपण सबस्क्राईब करावं हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे. तर आपण हवामान विभागाअंतर्गत जी इन्फॉर्मेशन येते त्यानुसार आम्ही व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण आपल्या शेतकरी बांधवाचं पिकांचं नुकसान होऊ नये. तर राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर गेली काही दिवस वातावरण हे पावसाचं तयार झालं असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झालेलं आहे आणि परतीच्या पावसाची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांसाठी पुढील काही पेरणीच्या दिवसांमध्ये पूरक पाऊस ठरणार असून त्या काही शेतकरी बांधवांच्या शेतीसाठी उपयुक्त पाऊस असणार आहे हा. तर आपण बघू शकता महाराष्ट्रातील अकोला, जळगाव, नाशिक, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, नागपूर, जबलपूर या भागामध्ये आपण पाहू शकता की पावसाचं पूर्ण वातावरण तयार झालं असून गेले 2 ते 3 दिवस सतत पाऊस हा चालू आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार. तर मित्रांनो, आपण बघू शकता अकोला, नागपूर, नांदेड या भागामध्ये काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस असून आपण बघू शकता की नागपूरच्या वरील भागामध्ये जे चंदवाडा आणि चंदवारा या भागामध्ये, तर ह्या नानपूर या भागामध्ये सुद्धा महाराष्ट्रालगतील जे क्षेत्र आहे त्या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस हा पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर नागपूर लगतील अमरावती, चंद्रपूर, गोंदिया या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे. तर मित्रांनो, तर यवतमाळ मध्येही सुद्धा काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस चालू आहे मित्रांनो. तर नांदेड, लातूर, सोलापूर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा पडत आहे. तर मित्रांनो, पुढील काही दिवसांमध्ये सतत वातावरण चेंज होत असून कोणत्या भागात पावसाची काय स्थिती राहणार आहे हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ हवामान विभागाचे सांगत राहू. त्यासाठी आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करणे हे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला इन्फॉर्मेशन व्हिडिओची मिळेल आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर धन्यवाद मित्रांनो.